शेतकरी मंडळी नमस्कार. कांदा व लसूण पिकासंबंधातील काही महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या तसेच शेतीविषयी माहिती घेऊन येणाऱ्या आपल्या लाडक्या कांदा व लसूण समाचारच्या या 22व्या अंकामध्ये मी डॉक्टर शैलेंद्र गाडगे, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विस्तार, कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत करतो. चला तर मग या अंकाची सुरुवात करूया या महिन्यातील कृषी सल्ल्याने आणि जाणून घेऊया रांगडा कांदा काढणीबद्दल. शेतकरी मंडळी, पुनर्लागवडीच्या साधारणतः 100 ते 120 दिवसांमध्ये कांदा पीक काढणीकरता तयार होते. 50%हून अधिक पिकांच्या माना पडणे ही कांदा पीक परिपक्वतेची अवस्था मानली जाते. काढणी करताना एका कांद्याची पात दुसऱ्या कांद्यावर पडेल अशा पद्धतीने मांडणी करावी. कांदे काढणीनंतर माने सकट शेतात 3 ते 4 दिवस कांदे सुकवावेत. तसेच चांगले सुकलेले कांदे 2 ते 3 सेंटीमीटर देठ ठेवून कापावेत. त्यानंतर कांद्याची प्रतवारी करून ते सावलीमध्ये 10 ते 15 दिवस अरण लावून सुकवावेत. सावलीतील सुकवणीमुळे कांद्याच्या वरील पापुत्र्यातील आर्द्रता कमी होऊन उत्तम रंग तसेच साठवण क्षमता वाढते. आजच्या सविस्तर चर्चेत जाणून घेणार आहोत कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञानाबद्दल डॉक्टर संकेत मोरे यांच्याकडे. शुद्ध बीजेपोटी फळे रसाळ गोमटी, संत तुकारामांची ही ओढ कांदा बीजोत्पादनासाठी अगदी साजेशी अशी आहे. कारण की कांद्यामध्ये बीजोत्पादन करताना खूप सारे वैज्ञानिक निकष पाळावे लागतात. तर कांद्यामध्ये बीजोत्पादन करताना एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे तापमान. तापमानावर बीजोत्पादनाचं उत्पन्न हे अवलंबून आहे. भारतामध्ये जे बीजोत्पादन होतं ते हिवाळ्यामध्ये होतं. तर गोड कांद्याच्या वाढीसाठी पाण्याच्या अवस्थेसाठी सुरुवातीला 15 ते 20 अंश सेल्सिअस आणि जेव्हा गोड कांदा हा बीज बनवून जेव्हा परिपक्वतेकडे जातो तेव्हा 25 ते 30 अंश सेल्सिअस ह्या तापमानाची गरज असते. त्यानंतर महत्त्वाचा निकष आहे तो म्हणजे विश्रांती. तर बघा शेतकरी बंधूंनो, भारतामध्ये कांदा हा 2 मुख्य हंगामामध्ये होतो. एक आहे खरीप आणि दुसरा आहे रबी. तर खरीपाचा कांदा जेव्हा आपण हार्वेस्टिंग करतो आणि तेव्हा आपण त्याच्यातनं बीजोत्पादन करतो तर त्याला विश्रांतीला अगदी 2 ते 3 महिने मिळतात. आणि जेव्हा रबीचा कांदा हा हार्वेस्टिंग होऊन जेव्हा बीजोत्पादनासाठी घेतला जातो तर तो जवळजवळ 5 ते 6 महिने हा स्टोरेजमध्ये ठेवलेला असतो. म्हणून रबी कांदा जो आहे त्याला विश्रांती ही जवळजवळ 5 ते 6 महिन्याची मिळते आणि खरीप कांद्याला विश्रांती ही जवळजवळ फक्त 2 ते 2.5 महिन्याची मिळते. त्यामुळे काय होतं की विश्रांती खरीप कांद्यामध्ये कमी झाल्यामुळे डेंगळ्यांची संख्या ही कमी असते. म्हणून त्यामध्ये अगदी 5 ते 6 डेंगळे येतात. त्या उलट रबी कांदा हा जो असतो, रबी कांदा हा जवळजवळ 5 ते 6 महिने स्टोरेजमध्ये ठेवल्यामुळे त्याला विश्रांती जास्त मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 डेंगळे येतात. त्यामुळे रबी कांद्याचं बीजोत्पादन हे खरीप कांद्याच्या बीजोत्पादनापेक्षा जास्त असतं. त्यापेक्षा पुढचा मुद्दा आहे तो आहे की जातीचा प्रकार आणि जातीचा कंदाचा आकार. तर हे जे 4 निकष आहेत, तापमान, विश्रांतीचा काळ, तुमच्या कांद्याचा आकार आणि जातीचा प्रकार, ह्या 4 गोष्टी तुमच्या बीजोत्पादनाचं जे आहे ते उत्पन्न ठरवणार आहेत. म्हणून मी इथे तुम्हाला विनंती करू इच्छितो की तुम्ही व्यवस्थित हंगाम निवडावा. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बीजोत्पादन हा लागवडीसाठी अत्यंत उत्तम असा काळ आहे. कारण की सुरुवातीला 10 ते 15 अंश सेल्सिअसचं तापमान डिसेंबर जानेवारीपर्यंत गोड कांद्याला मिळतं आणि त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा डेंगळे फुटल्यानंतर जेव्हा त्याच्यामध्ये बीजोत्पादनाची तयारी होते तेव्हा तो हळूहळू परिपक्वतेकडे जातो आणि तेव्हा 25 ते 30 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची गरज असते. तर शेतकरी बंधूंनो बघा, कांद्याचं जे फूल आहे तर एक फूल नसून तो खूप साऱ्या फुलांचा गुच्छ आहे. कांद्याच्या एका गुच्छामध्ये जवळजवळ 50 ते 1000 फुलं आपल्याला मिळू शकतात. आणि एका सिंगल फुलामध्ये 6 पुकेसर असतात आणि 1 स्त्री केसर असतात. तर 6 पुकेसर हे जे आहेत हे त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं आढळलं आहे की 3 पुकेसर हे अगोदर परिपक्व होतात, त्याच्यानंतर उरलेले 3 पुकेसर परिपक्व होतात आणि 6च्या 6ही परिपक्व झाल्यानंतर मग स्त्री केसर परिपक्व होतं. ह्याच्यामुळे काय होतं शेतकरी बंधूंनो की एकाच फुलावरती असलेल्या पुकेसरमुळे बीज बनणं शक्य नसतं.
त्यासाठी निसर्गाने अशी संरचना केली आहे की त्यासाठी मधमाशी ही फार महत्त्वाची आहे. बघा शेतकरी बंधूंनो, जी बीजोत्पादनामध्ये जे काही परागीभवन होतं, पराग सिंचन होतं, ते मधमाशीद्वारे होतं. मधमाशीच्या जवळजवळ 7 ते 8 जाती आपल्या भारतात आढळल्या जातात, ज्याच्या माध्यमातून कांद्यामध्ये किंवा इतर पिकांमध्ये परागीकरण होतं. म्हणून कांदा बीजोत्पादन करताना आपण मधमाशांना जवळ ठेवणं किंवा प्लॉट जवळ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या शेतामध्ये ओलावा टिकून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पण एक लक्षात घ्या, जास्त ओलावा असला किंवा गरजेपेक्षा जास्त ओलावा जर का आपल्या शेतामध्ये असेल तर गोड कांदा सडण्याची पण शक्यता असते. म्हणून व्यवस्थित तो जर का आपण ओलावा शेतामध्ये ठेवला तर मधमाशी येते, कारण की ओलावा असेल तर आपल्या फुलांमध्ये आतमध्ये रस बनणार आहे आणि तो रस घेण्यासाठी मधमाशी ही फुलाकडे येणार आहे. तर मधमाशी आपण आकर्षित करण्यासाठी अजून काय करू शकतो, तर आपण बरेचसे शेतकरी गुळाचं पाणी, ताकाचं पाणी किंवा ताक आणि गोळ एकत्र करून त्याच्यावरती फवारतात, किंवा आपण बाजारात जे उसाचं पाचट मिळतं, उसाचा जो ते आहे ते आपण उसाचं पाचट पण इथे ठेवू शकतो, जेणेकरून मधमाशा त्याच्यावरती, माशा त्याच्यावरती घोंगावतील आणि आपल्या फुलांवरती बसतील. दुसरं, आपण कांद्या बीजोत्पादन करताना आपण शेतामध्ये आंतरपीक पण घेऊ शकतो. कोथिंबीर घेऊ शकतो, गाजर घेऊ शकतो किंवा मोहरी घेऊ शकतो, जेणेकरून ह्या फुलांचा जो पिवळा रंग आहे त्या पिवळ्या रंगाकडे ही मधमाशी नेहमी आकर्षित होत असते. कारण की मधाचा रंगही पिवळा, मधाचा रंग पिवळा असतो, त्याच्यामुळे मधमाशीला पिवळा रंग हा फार आवडतो. म्हणून शेतकरी बंधूंनो, आपण बीजोत्पादन घेताना कांद्यामध्ये अशी एक व्यवस्था करावी की जेणेकरून मधमाशा या पिवळ्या रंगाकडे आकर्षल्या जातील. त्यामध्ये आपण जसं मी सांगितलं की वेगवेगळे आंतरपिकं घेऊ शकतो. शेतामध्ये ओलावा आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. आपल्या बांधावरती जे झाडं असतील, समजा कडुनिंबाचं झाड आहे किंवा इतर झाडे असतील, त्याच्यामध्ये जर का मधमाशांचं मोळ असेल तर ते मोळ काढू नका, ते तिथेच राहू द्या, जेणेकरून परागीकरण तुमचं शेतामध्ये वाढेल आणि तुमचं बियाणांचं उत्पन्न वाढेल. धन्यवाद. आता जाणून घेऊया संस्थेशी संबंधित काही महत्त्वाच्या बातम्या. 21 आणि 24 जानेवारी 2025ला संस्थेने जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट प्रकल्प पुणे यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले. या प्रशिक्षणामध्ये विषमुक्त कांदा उत्पादन तंत्रज्ञान यावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. 26 जानेवारी 2025ला संस्थेत 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे संचालक डॉक्टर विजय महाजन यांनी ध्वजारोहण केले व उपस्थित कर्मचारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि अतिथींना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात संस्थेच्या महत्त्वपूर्ण उपलब्धींचा आढावा घेत कृषी संशोधन आणि नवक्रम राष्ट्र उभारणीसाठी किती महत्त्वाचे आहेत या गोष्टीचे महत्त्व त्यांनी सांगितले. 18 ते 20 फेब्रुवारी 2025 या कालावधीत संस्थेच्या वतीने लुपिन मानव कल्याण आणि संशोधन फाउंडेशन यांच्या सहकार्याने 50 प्रशिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा उद्देश प्रशिक्षकांना कांदा पिकातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे हा होता, जेणेकरून हे प्रशिक्षक शेतकऱ्यांसाठी उत्पादन वाढीसाठी सुधारित तंत्रज्ञान, योग्य खत व्यवस्थापन, सिंचन तसेच कीड व रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन देऊ शकते. 21 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती यांनी 17वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या विशेष प्रसंगी डॉक्टर विजय महाजन यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. आपल्या भाषणात डॉक्टर महाजन यांनी भारतीय शेतीतील नवकल्पना, सेंद्रिय शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की भारतीय शेतीला हवामान बदलाचे परिणाम टाळण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संसाधनांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. 24 व 25 फेब्रुवारी 2025 रोजी संस्थेच्या वतीने बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन यांच्या सहकार्याने कांदा काढणीनंतर गुणवत्ता टिकविण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांना काढणी पश्चात योग्य पद्धती जसे की साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक,
आणि बाजार व्यवस्थापन तंत्र याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे नुकसान कमी करणे व चांगल्या दराने विक्रीस मदत करणे हा होता। संस्थेच्या कृषी व्यवसाय इन्क्युबेशन केंद्राने 7 नवीन कृषी स्टार्टअप्स सोबत सामंजस्य करार केलेला आहे। या केंद्राद्वारे नवीन उद्योजक, स्टार्टअप्स व शेतकरी उत्पादक कंपन्यांना नवकल्पना आधारित उद्यम सुरू करण्यासाठी मदत केली जाते। हे इन्क्युबेशन सेंटर कृषी स्टार्टअप्सना प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक मदत व नेटवर्किंगच्या संधी देऊन त्यांना यशस्वी व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी कार्यरत आहे। सोलापूर येथील शेतकरी बंधू श्री आप्पासाहेब देशमुख यांनी व्हॉट्सॲपद्वारे प्रश्न केला होता की कांदा काढणीनंतर प्रतवारी कशा प्रकारे करावी। चांगली प्रतवारी करून एकसारखा कांदा बाजारात पोहोचवल्यास चांगला दर मिळतो। त्यामुळे विशेष मोठे म्हणजेच 6 सेंटीमीटरपेक्षा जास्त, मध्यम 4 ते 6 सेंटीमीटर आणि लहान 2 ते 4 सेंटीमीटर अशा गटांमध्ये प्रतवारी करणे गरजेचे आहे। हाताने प्रतवारी करताना वेळ आणि खर्च वाढतो, तसेच अचूकता कमी राहते। ही समस्या सोडविण्यासाठी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने कांदा प्रतवारी यंत्र तयार केले आहे। हे यंत्र प्रत्येक तासाला 500 किलो कांद्याची प्रतवारी करते, तर हाताने फक्त 100 किलो प्रतवारी होऊ शकते। म्हणून यंत्राच्या मदतीने अचूकता ही 98% पर्यंत राहते आणि वेग हा मानवी श्रमांपेक्षा 5 पट अधिक असतो। शेतकरी बंधू भगिनींनो, कांदा व लसूण पिकाशी निगडित समस्या सोडविण्यासाठी आपण संस्थेशी व्हॉट्सॲप किंवा फोनवरील संपर्क साधू शकता। त्यासाठी संस्थेचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 84 59 71 55 76। संस्थेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या अंकामध्ये इथेच थांबूयात, पुन्हा भेटूया पुढील अंकात नवीन तंत्रज्ञान, नवीन घडामोडी तसेच तुमच्या समस्यांचे समाधान घेऊ। तोपर्यंत नमस्कार। जय किसान, जय विज्ञान।